माझ्या वडिलांनी व्यवसायाला सुरुवात केली. इनिशियल कॉन्ट्रॅक्टिंगचे दिवस होते, लोकांचे बंगले बांधायचं ते काम करायचे. तर एक दिवस लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दिवाळीला स्लॅब भरायची ठरली. त्या दिवशी सगळ्यांची सुट्टी होती. आमच्या त्या जे कोण क्लायंट होते त्यांनी असा आग्रह धरला की नाही स्लॅब आजच भरली पाहिजे, आमचं डिले होत चाललेलं आहे काम. तर असं ठरलं की ठीक आहे स्लॅब आज भरू, आम्ही लेबर बोलवून घेऊ. पण लेबरनी सांगितलं की आम्हाला संध्याकाळी रोख पैसे द्या फक्त, कारण आज सण आहे सगळ्यांचा. त्या पद्धतीने प्लॅनिंग केलं. संध्याकाळी स्लॅब संपवली आणि बाबा त्यांच्या घरी गेले की आज मला लोकांना पैसे द्यायचे, तेवढे पैसे द्या. त्यांनी बाबांना असं उत्तर दिलं की सर आज लक्ष्मीपूजन आहे, आम्ही आज पैसे खर्च करत नाही, तर आम्ही काय पैसे देणार नाही, तर तुम्ही उद्या सकाळी येऊन घेऊन जा. आपण शब्द दिला होता की त्या माणसाला पैसे मिळाले पाहिजेत. माझे वडील त्यावेळेस आमच्या घरातही लक्ष्मीपूजन चालू होतं. ते घरी आले. आमच्याही घरी लक्ष्मीपूजनाला पैसे खर्च करायची पद्धत नाही. त्यांनी सांगितलं की हे पैसे मी नेऊन देणार आहे, याच्यामुळे काहीही फरक पडत नाही. पण त्याचं घर सुद्धा आपल्या पैशावरती चालू आहे, त्यामुळे त्याचे पैसे त्याला वेळेत मिळाले पाहिजेत. त्याला नेऊन पैसे दिले. त्या दिवसापासून आम्ही आजपर्यंत हा प्रयत्न केलेला की कोणीही माणूस आपल्या दारात पैशासाठी येऊन बसू नये. बरोबर. तुम्ही तुमच्या सप्लायर्सची, तुमच्या एम्प्लॉईजची, तुमच्या टीमची जर उत्तम काळजी घेतलीत ना, तर त्यांच्या एवढा तुमचा ब्रँड कोणीच मोठं नाही करू शकत. बरोबर. त्यामुळे हे एथिक्स आहेत ना, हे पाळा. तुमच्या तत्वांशी एकदम घट्ट राहा आणि कस्टमरशी एकदम ट्रान्सपरंट राहा. आय थिंक इट इज द मोस्ट फॅन्टॅस्टिक वे टू बिकम सक्सेसफुल.